नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कराटे वर्ग आणि प्रशिक्षण यांची माहिती आपण घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। एखाद्या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेणे हा कराटे शिकण्याचा उत्तम मार्ग होय। कराटेचे प्रशिक्षण ज्या व्यायामशाळेत दिले जाते त्यास डोजो या नावाने संबोधतात। या प्रशिक्षण शाळेत कराटेच्या प्रत्येक युद्धतंत्रांना त्यांची विशिष्ट अशी जपानी नावे आहेत। जवळजवळ सर्व प्रशिक्षण शाळेतून याच जपानी नावांचा सर्रास वापर केला जातो। अगदी क्वचितच त्यांची भाषांतरित केलेली इंग्रजी नावे वापरली जातात। अशा या कराटे वर्गातील शिस्त औपचारिक व कडक असते, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हळूहळू सर्वांना ती प्रिय होऊ लागते। दैनंदिन प्रशिक्षणाचा आरंभ प्रशिक्षकांना आणि एकमेकांना अभिवादन करून होतो। नवोदित विद्यार्थ्याने कराटे वर्गात प्रवेश घेतल्यानंतर त्याचे प्रशिक्षण शारीरिक क्षमता वाढविण्याच्या व्यायाम प्रकाराने सुरू होते। यात प्रामुख्याने स्नायूचा बळकटपणा व लवचिकता वाढविण्यावर भर असतो। यानंतर कराटेमधील मूलभूत तंत्र त्यास शिकवले जाते। कराटेचा सराव सांघिकपणे केला जातो। अनुभवी खेळाडूंचे अनुकरण करत नवोदित प्रशिक्षणार्थी कराटेचा अभ्यास आणि सराव करतात। प्रशिक्षकाच्या एका विशिष्ट आवाजाला प्रत्युत्तर देत प्रशिक्षणार्थी कराटेच्या हालचाली करतात। या विशिष्ट प्रकारच्या ओरडण्याला कियाई, की म्हणजे मन, ए म्हणजे एकत्र करणे, मन एकत्र करणे, कियाईचा अर्थ होतो मन एकत्र करणे असे म्हणतात। स्नायूंची विशेषतः पोटाच्या स्नायूची शक्ती एकवटण्यासाठी आणि ठोशावर मानसिक एकाग्रता आणण्यासाठी कियाई उपयोगी पडते। कियाईमुळे शारीरिक हालचाली तालबद्ध आणि अर्धमोहनिद्रेत होतात आणि नवोदित प्रशिक्षणार्थीची क्षमता आणि तंत्र त्याच्या कळत नकळत आकार घेऊ लागते। कराटे हा एक जापनीज शब्द आहे। त्याचं मराठीमध्ये रूपांतर करायचं झालं तर करा म्हणजे रिकामा, टे म्हणजे हात, म्हणजे रिकामा हात। कराटेची पूर्ण व्याख्या कराटे कशाला म्हणतात तर निशस्त्र राहून दुसऱ्याला जास्त दुखापत न होता केवळ हातापायाचा वापर करून आपले व दुर्बलांचे स्वसंरक्षण करणे याला कराटे म्हणतात। तर माहिती कशी वाटली, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तसेच आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। धन्यवाद।